है, सबको लुट जाने का डर है। हमने अपने वतन को देखा, आदमी के वतन को देखा। आज तो बहनों पर भी हमला होता है, दूर कहीं कोने में मजहब रोता है। रोती है सलमा, रोती है सीता, रोते हैं कुरान और गीता। आज हिमालय चिल्लाता है, कहाँ पुराना वो नाता है। आज हिमालय चिल्लाता है, कहाँ पुराना वो नाता है। डस लिया देश को जहरी नागों ने, डस लिया देश को जहरी नागों ने, और घर को आग लगा दी घर के चिरागों ने, घर को आग लगा दी घर के चिरागों ने। भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या मुक्ताबाळात आज इथं न्यायावर अन्याय वार करतो, विषमतेचा वनवा पेटतो, व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जाते, श्रद्धा वाटकरचा गळा जपून तिचा खून केला जातो, तिच्या शरीराचे 52 तुकडे केले जातात। कलकत्त्यात एका डॉक्टर विद्यार्थिनीवर सेमिनार हॉलमध्ये बलात्कार होतो व तिच्या शरीराचे लक्तर जोडले जातात, तेव्हा शर्मेने मानेची कमान होती खाली झुकते आणि मग मनाला प्रश्न पडतो की आज गांधीजी असते तर। आणि हाच विषय मांडण्यासाठी मी कोड क्रमांक 22 तुमच्या समोर उभा आहे। आज गांधीजी असते तर त्यांनी सत्ता मिळवण्याची नागरिकांच्या चारित्र्यावर आणि जबाबदारीवर अधिक भर दिला असता। गांधीजींचं राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्याचं साधन नव्हतं, तर ते समाज घडवण्याचं साधन होतं। गांधीजींनी सत्य, अहिंसा आणि नैतिकता यावर आधारित लोकशाही उभारली, पण आजच्या काळात निवडणुका म्हणजे पैसा, जात, धर्म आणि खोट्या आश्वासनांचा खेळ बनला आहे। आजकालचं राजकारण हे कॉर्पोरेट मानसिकतेच्या कैदेत अडकलेलं आहे। गांधीजी सांगायचे, खरी लोकशाही ही केवळ आंधळ्या बहुमतावर उभी नसते, तर ती सजग आणि जबाबदार नागरिकांवर उभी असते। आज आपण नागरिक म्हणून स्वतःची जबाबदारी विसरलो आहोत। म्हणून आज जर गांधीजी असते तर त्यांनी प्रत्येकाला स्वतःपासून सुधारण्याचं आव्हान केलं असतं। आज समाजात हिंसा, भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अत्याचार, विषमता आणि द्वेष वाढत आहे। या सगळ्यांविरुद्ध गांधीजींनी अहिंसक लढा उभारला असता आणि गांधीजींनी आजच्या तरुणाला विचारलं असतं की तुम्ही केवळ सोशल मीडियावर रिॲक्ट करणार की प्रत्यक्ष समाज बदलणार। गांधीजींच्या मते खरं स्वातंत्र्य हे केवळ परकीय सत्ता संपवणं नव्हतं, तर एक असा भारत घडवणं होतं जिथे अन्याय, अंधश्रद्धा, जातीवाद नसेल असा भारत घडवणं होतं। आज गांधीजी असते तर त्यांनी आपल्याला एकच धडा दिला असता, खऱ्या अर्थानं भारत स्वतंत्र तेव्हाच होईल जेव्हा येथील प्रत्येक नागरिक समानतेने, सन्मानाने आणि सुरक्षिततेने जगेल। आज गांधीजी असते तर त्यांनी प्रत्येकाला सांगितलं असतं की जात, पात, धर्म, भाषा या भिंती तोडा, कारण भारताचं खरं स्वातंत्र्य हे केवळ ऐक्याने जपता येतं। आज गांधीजी असते तर त्यांनी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला असता, त्यांनी शेतकऱ्याच्या प्रत्येक घामाला न्याय मिळवून दिला असता आणि त्यांनी प्रत्येकाच्या घरात अन्न, वस्त्र आणि शिक्षण पोहोचवलं असतं। आज गांधीजी असते तर ते एसएससी परीक्षेच्या घोटाळ्याविरोधात विद्यार्थ्यांसोबत उभे असते। आज गांधीजी असते तर त्यांनी आपल्या स्वार्थी राजकारण्यांना सत्याचा अर्थ दाखवला असता। आज गांधीजी असते तर त्यांनी आपलं अहिंसेचं शस्त्र हातात घेतलं असतं, सत्याग्रहाची ज्योतीने आपल्या समाजातील अंधार आव्हान दूर केलं। आज गांधीजी असते तर त्यांनी आजच्या तरुण पिढीला सांगितलं असतं की देश बदलायचा असेल तर स्वतःपासून सुरुवात करा। पण आजची पिढी कुठे ऐकणार गांधीजीचं? कारण ती तर सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर, युट्यूबवर रील्स स्क्रॉल करण्यात व्यस्त आहे। आजची पिढी ही व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, ट्विटर यांनी यांच्याभोवती मायाजाळ दिला आहे। कदाचित मी माझा दृष्टिकोन गांधीजींच्या तत्वज्ञानाच्या आधारित चांगल्या रीतीने मांडू शकतो, पण आजकाल गांधीजींचं तत्वज्ञान सुद्धा लगे रहो पुन्हा वयशा सिनेमातूनच शिकवावं लागतं। गांधीजींनी आपल्याला अहिंसा परमो धर्म असा श्लोक दिला, म्हणजे अहिंसा हा सर्वोच्च धर्म आहे। पण आजच्या पिढीने काय केलं? अहिंसा परमो धर्म तथा हिंसा तथा धर्मांचं तथागत, म्हणजे अहिंसा हा सर्वोच्च धर्म आहे, पण धर्मासाठी केलेली हिंसा म्हणजे धर्म आहे। आणि यासाठी आपण महाभारताचा आधार घेतो, पण जेव्हा मी वाचलं तेव्हा मला कळालं महाभारतात असा श्लोक मुळीच अस्तित्वात नाही। महाभारतातील 13व्या पर्वातील 117व्या अध्यायातील 37व्या श्लोकात लिहिलंय, अहिंसा परमो धर्म तथा अहिंसा परमो धर्म, म्हणजे अहिंसा हा सर्वोच्च धर्म आहे आणि अहिंसा हा सर्वोच्च धर्म आहे। पण आपण गांधीजींच्या अहिंसेला हिंसेचं औचित्य बनवलं आणि गांधीजींच्या अहिंसेला आपण आज कमजोर समजलं। खरं तर अहिंसा ही कमजोर नाही, तर ही सर्वात मोठी आपल्या देशाची ताकद आहे। गांधीजींच्या स्वप्नातील भारत रूढ अर्थानं आधुनिक शस्त्रांनी, क्षेपणास्त्रांनी युद्धसज्ज असा नव्हता, तर तो होता सर्वसमावेशक विचार, संस्कृतीनं समृद्ध, मानवतेची सेवा करणारा, लोकशाहीची कार करणारा, संपन्न असा भारत देश। पण आज काय झालं? ज्या गांधीजींनी जगाला अहिंसेचा मार्ग दाखवला त्यांच्याच देशात हिंसा धर्माचं नाव घेऊन असते। ज्या गांधीजींनी या भारताला नैतिक व सामाजिक मूल्यांची जोपासना करायला सांगितली, त्याच भारतात आज मात्र नैतिक व सामाजिक मूल्यांच्या घसरगुंडीचा काळ बघावा लागतो। देशाचं आरोग्य ज्यांच्या हातात अबाधित असतं, ती डॉक्टरांसाठी असणाऱ्या परीक्षेचा पेपर आता दिवशी क्रमाने
देशाच्या भौतिक विकासाची धुरा ज्यांच्या खांद्यावर असते ती प्राध्यापकांसाठी असणाऱ्या परीक्षेचा पेपर 1,00,000 फुटतो. बनारस विद्यापीठात आत्ताबला केवळ जातीने मुस्लिम आहे म्हणून संस्कृत शिकवता येत नाही. दिल्लीतील एका वेश्येला आपल्या मुलाच्या ऍडमिशनसाठी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावा लागतो. स्वसामर्थ्याची राजकीय शक्तीच नसणारे पुढारी स्वाभिमान गहाण ठेवतात म्हणून म्हणावं असं वाटतं. ते सत्यमेव जयते दिसले कोठेच नाही. ते सत्यमेव जयते दिसले कोठेच नाही. विश्वासघात केला शाळेत शिक्षकांनी. आज गांधीजी असते तर कदाचित त्यांनी आपल्याला हे सांगितलं असतं. ते मी कविवर दुष्यंत कुमार यांच्यावर आपल्या समोर सादर करतो. हो रही है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. हो रही है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. हर सड़क पर, हर नगर में, हर शहर, हर गांव में हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद है. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तेरे सीने में सही हो कहीं भी और बस ये आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद.